संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाचं आंदोलन आज यशस्वीरित्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आरक्षण देऊन हा निर्णय संपवला। गेली 4 महिने चाललेलं हे आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या तमाम तरुणांनी आणि मराठा जनतेनं कोट्यावधीच्या संख्येचं आंदोलन, परंतु अत्यंत शांतरित्या कुठल्याही इतर समाजाला न दुखवता कुठलंही हिंसक वळण न लागू देता हे पार पाडलं। आज मुंबईसारख्या भव्य शहरात हे आंदोलन गेलं असताना त्या ठिकाणी कोणतीही इतर घटना जेणेकरून इतरांना त्रास अशी घडली नाही, असं आंदोलन जरांगे पाटलांनी हाताळलं। एक सर्वसामान्य मराठा माणूस एवढं मोठं नेतृत्व करू शकतो हे एक जागतिक उदाहरण आज घडलेलं आहे आणि त्याला तेवढ्या संयमानं, तेवढ्या शांततेनं आणि तेवढ्याच अभ्यासपूर्ण पद्धतीनं या राज्याचे कणखर आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उत्तर देऊन संपूर्ण मराठा समाजाला आज एक न्याय दिला। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन आज त्यांच्याच कर्मभूमीत हे एका यशस्वीरित्या संपुष्टात आलं। आजपासून मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व सवलती मिळायला सुरुवात होणार आणि थोड्याच दिवसात ज्यांच्याकडे दाखले नाहीत अशा सर्व मराठ्यांना हे आरक्षण मिळणार आणि तो निर्णयही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यशस्वीपणे हाताळतील असा मला पूर्ण विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।